पहिलं तर मी मधुकर सरपोतदार, प्रमोद नवलकर यांचा उल्लेख करीन. तसं काय वैशिष्ट्य होतं? त्यांचं वैशिष्ट्य नवलकरांचं असं होतं की थोड्या शब्दामध्ये ते बरोबर रेवडी उडवायचे आणि त्यांना काय म्हणायचं ते स्पष्ट व्हायचं. कागद घेऊन म्हणाले, माझ्याकडे फार गरीब माणसाचं रेशन कार्ड आलेलं आहे आणि हा जो गरीब माणूस आहे त्याचं नाव विलासराव देशमुख आहे, तर त्याच्यामुळे म्हणजे ते खोटं रेशन कार्ड एकाने काढलेलं होतं. त्याच्यानंतर रामदास कदम, दिवाकर रावते, दीपक सावंत हे आमच्यावरचे सहकारी, विलास अवचट, त्याखेरीज भारतीय जनता पक्षाचे सुद्धा विनोद तावडे, आशिष शेलार, नितीन गडकरी हे आमच्याबरोबर सभागृहात होते. तुम्ही आता 2002 सालापासून विधान परिषदेमध्ये आहात, तर असे कोणते उत्तम संसदपटू तुमच्या डोळ्यासमोर येतात की नाही यांनी सभागृहामध्ये प्रभावीपणे काम केलं, प्रश्न चांगले मांडले, उत्तर पण चांगली दिली, तर अशा कोणत्या नेत्यांचा अंतर्भाव तुम्ही त्याच्यामध्ये कराल? खूप जणांची नावं घेता येईल, पण एक पहिलं तर मी मधुकर सरपोतदार, प्रमोद नवलकर यांचा उल्लेख करीन. तसं काय वैशिष्ट्य होतं? त्यांचं वैशिष्ट्य नवलकरांचं असं होतं की थोड्या शब्दामध्ये ते बरोबर रेवडी उडवायचे आणि त्यांना काय म्हणायचं ते स्पष्ट व्हायचं. एक दिवस ते आले आणि ते म्हणाले, काय झालंय? मी आलो आणि स्वच्छतागृह शोधत होतो, पण तिथे बघतो तर मंत्र्यांचं दालन, मंत्र्यांची संख्या एवढी वाढली की स्वच्छतागृहात मंत्री बसतात का काय असं मला शंका आली. अशा पद्धतीने ते एकदा कागद घेऊन आले, कागद घेऊन म्हणाले, माझ्याकडे फार गरीब माणसाचं रेशन कार्ड आलेलं आहे आणि हा जो गरीब माणूस आहे त्याचं नाव विलासराव देशमुख आहे, तर त्याच्यामुळे म्हणजे ते खोटं रेशन कार्ड एकाने काढलेलं होतं. त्यामुळे एक छोट्याशा प्रसंगामधून सगळं सभागृहाला कसं वळण द्यायचं याची त्यांची हातोटी अजब होती प्रमोद नवलकरांची, आणि खरंच त्यांची आठवण येते. त्यामुळे सरपोतदार नेते होते, आमचे गटनेते होते. तर सरपोतदारांचं असं होतं की ते आधी सुरुवातीला शांत बसायचे, मागच्या बाकावरच्या आमदारांना बोलू द्यायचे, प्रश्न विचारू द्यायचे, आणि जेव्हा मंत्र्यांनी उत्तर दिलं पण ते समाधानकारक झालं नाही त्यावेळेला ते उभं राहायचे आणि बरोबर त्याला नेमकं खिंडीत पकडून पुढचा प्रश्न विचारायचे. त्यामुळे ती एक नेतृत्वाची गुण आहे की पहिल्यांदा नेतेच नाही तर बोलत सुटतात, तर मग कार्यकर्ते आणि आमदार जे आहेत त्यांना कसं बोलायला मिळणार, कार्यकर्ता आमदार जो आहे त्यांना. त्याच्यामुळे ते एक मला दिसतं. गुरुनाथ कुलकर्णी राष्ट्रवादी काँग्रेसचे होते, पण साईबाबा संस्थांच्या संदर्भात जेव्हा विधेयक आलं त्यावेळेला त्यांनी, त्याच्यानंतर आमच्याकडे दिवाकर रावते होते, तासनतास त्याच्यावरती सभागृहामध्ये चर्चा झाली. बी.टी. देशमुखांचं असं होतं की शिक्षकांच्या प्रश्नावरती ते अगदी एक चालतं बोलतं ऑफिस होतं आणि दुपारी 3 वाजेपर्यंत त्यांचं कामकाज काहीतरी ते करायचे, उत्तम कामकाज व्हायचं. दुसऱ्या दिवशी बॅनर लाईन फोटो अमरावतीच्या पेपरमध्ये अगदी अँकर असायचा त्यांचा रोज अधिवेशनात, आणि दुपारच्या वेळानंतर मग ते 3 वाजता मात्र निघून जायचे बॅग घेऊन, ते मग दुसऱ्या दिवशीच यायचे. ते थोडाच वेळ ते असायचे, पण ते 11 ते 3 मध्ये त्यांचं भरपूर काम करायचे. मग ते आझाद मैदानला जायचे, शिक्षकांच्या मिटिंग घ्यायचे. त्याच्यानंतर रामदास कदम, दिवाकर रावते, दीपक सावंत हे आमच्यावरचे सहकारी, विलास अवचट, त्याखेरीज भारतीय जनता पक्षाचे सुद्धा विनोद तावडे, आशिष शेलार, नितीन गडकरी हे आमच्याबरोबर सभागृहात होते. आणि त्याच्यामध्ये त्यांचे बरेचसे वेगवेगळे प्रश्न किंवा जे आले तर ते तयारी करून यायचे. आणि ज्याला तावडे विरोधी पक्षनेते होते त्यावेळेला त्यांची एक सवय होती की ते उत्तर जे यायचे ना प्रश्नाचं, तर त्यांचा प्रश्न जरी असेल तर त्या प्रश्नावर काय उपप्रश्न विचारायचे ते भाजपच्या कार्यालयातून सर्व विरोधी पक्षांना वाटप व्हायचं. म्हणजे मग तो उपप्रश्नावर काय विचारायचं हे सगळ्या आमदारांना माहिती असायचं. ते खरं विरोधी पक्षनेत्यांनी केलं पाहिजे की जे अलीकडच्या वर्षांमध्ये काही होत नाही असं माझा अंदाज आहे. आणि इव्हन आमची कात्रणं वगैरे पद्धत अशी होती की कात्रणांच्या 4-4, 5-5 झेरॉक्स आम्ही ठेवायचो, आणि तो प्रश्न झाला आणि समजा बरोबर उत्तर मिळालं नाही तर भराभर ती कात्रणं पास ऑन करायचो, म्हणजे बाकीचे आमदार त्या प्रश्नांवरती विचारू शकतात. म्हणजे त्या प्रश्नाची तड लागेपर्यंत ते मंत्र्याला ते प्रश्न विचारत राहणं हे कसं विरोधी नेत्याचं होतं. आणि हे लेजिस्लेटर म्हणून विरोधी पक्षाचं जसं आहे तसं सत्ताधारी पक्षाचं असताना थोडक्या प्रश्नात उत्तर देणं हे मंत्र्यांची फार हातोटी असते. काही वेळेला मंत्री इतकी उत्तरं देतात की ते उत्तर ऐकून सगळे शेवटी वाट बघतात का आता कधी संपतंय. 15 मिनिटं होतात, 20 मिनिटं होतात, 25 मिनिटं होतात, उत्तरच संपत नाही. काही असतात ते नेमकी उत्तर देतात 3-4 वाक्यामध्ये. त्याच्यात उत्कृष्ट उत्तर देणारे मंत्री जे आहेत त्याच्यामध्ये मला स्वतःला देवेंद्र फडणवीसांचं एक खूप चांगलं वाटतं. एकदा तर एका प्रश्नाचं ब्रीफिंग नीट नव्हतं, तर त्यांनी सांगितलं की मी हे उत्तर मागे घेतो आणि उद्या नीट अचूक उत्तर करून आम्ही त्याचं उत्तर देऊ, तुम्ही आम्हाला त्याच्यासाठी परवानगी द्या म्हणून. त्याच्यानंतर बाकी मंत्र्यांच्यामध्ये खडसेसुद्धा मंत्री होते, त्याला उत्तर चांगली द्यायचे. चंद्रकांतदादा पाटील आहेत, त्याच्यानंतर रावते आहेत, चांगल्या प्रकारची उत्तरं देत असतात सगळे प्रश्नांची उत्तरं. दिलीप वळसे पाटील आहेत, अजितदादा आहेत, या सगळ्यांची उत्तरं जी आहेत ती स्पेसिफिक आणि चांगली उत्तरं असायची.